नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी आहे जोशना शिंदे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर हा व्हिडिओ आहे रविवारचा, तो मी आज पोस्ट करत आहे। तर इथे सकाळी मी पुऱ्या बनवत आहे। माझ्या नवऱ्याला चहापुरी खायची खूप इच्छा झाली होती, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण चहापुरी खाऊया नाश्त्याला। आता तुम्हाला वाटत असेल इथे चहा आणि पुरी कोण खातं, तर आम्ही खातो, आम्हाला आवडतं। माहिती आहे पुरी आणि भाजी असते, पण माझा भाजीचा बेत काही वेगळा आहे, त्याच्यामुळे चहा आणि पुरी खाणारे आम्हाला खूप आवडते चहा आणि पुरी। तर इथं माझ्या पुऱ्या बघा किती टमटमीत फुगल्या आहेत। तुम्ही पण अशी एकदा चहा आणि पुरी खाऊन बघा, खूप छान लागतात। आता इथं मी बॅकग्राऊंड म्युझिक द्यायला पाहिजे, पण असं बोर होत असेल तुम्हाला बोलायला ऐकायला, तर इथं बॅकग्राऊंड म्युझिक द्यायला काही नाही, पण मला कॉपीराईट पडेल। बघा माझ्या चहापुरी तयार आहे। आता काळी चहा माझ्या नवऱ्याला लागते आणि आम्ही पण चहापुरी खाल्ली दुधाची चहा बनवून। आता इथं मी पालकचा गरगटा बनवणार आहे, त्यासाठी एक जोडी मी पालकची घेतले, ती मी स्वच्छ धुवून कापून घेतले। तर इथे मी पालक स्वच्छ धुवून कापून असे बारीक घेतले आणि आता आपण ह्याला कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत। चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा आणि यूट्यूबच्या खाली बटन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। आता इथे पालक शिजवताना मी त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि कच्चे शेंगदाणे घेतलेत मी। हे आपण शिजवून घेणार आहे कुकरला, 2-3 शिट्ट्यामध्ये आपण शिजवून घेऊ। पाणी थोडंच घालायचं आपल्याला, कारण भाजीला पाणी सुटतं, तर मी थोडंसं पाणी घातलं आहे। 2 ते 3 शिट्ट्या देऊन आपण याला शिजवून घेऊया। माझं काही चुकत असेल ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा। माझ्याकडे एकच कुकर असल्यामुळे मला उशीर होतो जरा। कुकर थंड होईपर्यंत आपण भाकरी करून घेऊया। तुम्हाला वाटत असेल हे भाकरीचं पीठ असं का मळते, तर हात असं वाकडा करून, तर मी ना असं नख काढले तर मला नखाची जिव्हाळी लागले, माझं बोट खूप दुखतंय, पीठ मळता येईना भाकरीचं। तुम्हाला व्हिडिओ बघायला बोर होत असेल, पण मी तर काय करू, मला बोलायचं काही सुचत नाही, काय बोलणार काय नाही। जे आहे ते तुम्हाला दाखवू शकते आणि माझं हे डेली रुटीनचं आहे, म्हणजे जे काही घरात बनतं, जे काही मी काम करते तेच तुम्हाला दिसणार, ह्याच्या व्यतिरिक्त वेगळं तुम्हाला असं काही दिसणार नाही।
आणि माझ्या चुका पण तुम्ही मला मोकळेपणाने सांगू शकता, म्हणजे मला माझ्या चुका पण सुधारायला बऱ्या पडतील. आणि व्हिडिओ खरं खूप शांत वाटतो, कारण ह्याला काहीच म्युझिक नाही, काय नाही. आणि हे आपण चित्र बघितल्यासारखं वाटतं. म्युझिक द्यायला काय नाही, पण मला कॉपीराईट पडेल ह्याची भीती वाटते, म्हणून मी म्युझिक नाही देऊ शकत. आणि कसं चॅनल आपला नवीनच आहे आणि लगेच कॉपीराईट पडलं तर मग सगळं चॅनलची वाट लागेल माझ्या. तर तुम्ही माझ्या चॅनेलला बघा, माझी भाकरी कशी टमटमीत फुगली आहे, मस्त. माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या भाकऱ्या झाल्या आहेत. आता इथं आपला कुकर पण थंड झाला आहे आणि मी भाजी आहे ते घोटून घेते. आणि त्याच्यामध्ये ना मी पालकची भाजी घोटते आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं, म्हणजे आपले भाजी आहे ना चांगले मिळून येते चांगले. मी ज्वारीचं पीठ घातले, तुम्ही बेसनचं पण घालू शकता. आता इथं फोडणीसाठी फक्त आपल्याला लसूण टोमॅटो घालायचं आहे आणि चटणी. इथे बघा लसूण टोमॅटो आणि साईडला जे ठेवलेत मी ते शिजवलेले शेंगदाणे जे भाजीमध्ये मी घातले होते ना, तेच त्यातले थोडे काढलेले. जे वाटताना कसं ते सगळे बारीक होतील ना, थोडेसे अर्धे मी त्याच्यामध्ये वाटून घेतले आणि थोडेसे मी बाजूला काढलेले शेंगदाणे. तर आता फोडणीमध्ये भरपूर लसूण घालायचं आपल्याला. मी लसूण भरपूर घातलं आहे फोडणीमध्ये. एकदम साधी सोपी पद्धत, त्याला काही जास्त मसाले घालायची गरज नाही. आणि आपल्या चटणीमध्ये ऑलरेडी सगळे घाटी मसाले, सगळे गरम मसाले असतात, त्याच्यामुळे इतर कोणता मसाला वापरायची गरज नाही. ते यूट्यूबला दाखवायचं म्हणून काही पण मसाले घाला असं नाही. जेवढी भाजी तुम्ही सिंपल बनवायची तेवढी भाजीतली चव लागते. लसूण भाजल्यानंतर मी चटणी घातली 1 चमचा आणि त्याच्यानंतर मी टोमॅटो घातला आहे. भाज्या जेवढ्या आपल्या सिंपल बनवतील, भाजीला ज्या त्या भाजीची चव लागली पाहिजे ना, त्याच्यामुळे इतर मसाले घालून काही उपयोग नाही, काही पण घालून. आता मी चटणी टोमॅटो घातल्यानंतर मी हळद घातली थोडीशी. शिजवलेला पालकचा गरगटा घातला. पाणी तुम्हाला जितकं हवं तितकं घाला. तर मला घट्ट हवी आहे भाजी, तर मी थोडंसंच पाणी वापरलं. भाजीला रंग बघा किती छान आलाय, कलर मस्त लागते भाजी. बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागते. शक्यतो चपातीवर खाऊ नका, चपातीवर एवढी छान नाही लागत, पण तुम्ही नक्कीच बाजरीची किंवा ज्वारीची भाकरीसोबत खावा, खूप छान लागते. याच्यामध्ये मी ते काढून घेतलेले शिजवलेले शेंगदाणे ते पण घालणार. ते असे दाताखाली असे अख्खे शेंगदाणे आले की खूप छान लागतं खायला ते. त्याच्यामध्ये पण मी वाटलेत थोडेसे शेंगदाणे, पण हे असे अख्खे थोडे साईडला काढलेले, ते असे दाताखाली आले की खूप छान लागतात भाताबरोबर खायला. अशी भाजी तुम्ही बनवा, गरम गरम भातासोबत खावा, भाकरीसोबत खावा, तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत खावा, छान लागते भाजी. बघा किती छान दिसते भाजी, मस्त भाजीला उकळी आली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल. बघा भाजी किती छान झाली आपली, मस्त घट्ट, कलर पण खूप छान आलाय, खूप टेस्टी झाली भाजी. तुम्ही एकदा नक्की करून पहा. तुमची पण काय पद्धत असेल ती पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कशा पद्धतीने करता भाज्या ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर असं आहे आजचं आपलं दुपारचं जेवण. पालकचा गरगटा, ज्वारीची भाकरी, पापड आणि गरम गरम भात. या सगळेजण जेवायला